नाशिक पुणे रेल्वे मार्ग बदलल्यानंतर त्याच्या विरोधातील वातावरण चांगलंच तापलं। डिसेंबर 2025 ला म्हणजेच 3 महिन्यांपूर्वी मूळ रेल्वे मार्गात बदल केल्याचे रेल्वे मंत्रालयाने जाहीर केले। त्यानंतर एकच गदारोळ झाला। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणे ते अहिल्यानगर या सुमारे 133 किलोमीटरच्या रेल्वे मार्गात बदल करण्याची योजना संसदेत दिलेल्या एका उत्तरात सांगितली। त्यानंतर आंदोलने, उपोषणे आणि निवेदने देण्यात आली। नाशिक, नगर आणि पुणे या तिन्ही जिल्ह्यातील मूळ रेल्वे मार्गातील गावे आक्रमक झाली। आता याच रेल्वे मार्गात बदल करण्यासाठी स्वतः पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेतलाय। संगमनेर येथे गुरुवारी झालेल्या बैठकीत त्यांनी पुन्हा एकदा या रेल्वे मार्गात बदल करण्यावर ठाम भूमिका मांडली आहे। हा बदल नेमका कधी व कसा होणार हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। नवीन अलाइनमेंटनुसार पुणे अहिल्यानगर मार्गात बदल करण्यात आला। मूळ मार्गाऐवजी आता पुणे, चाकण औद्योगिक वसाहत, अहिल्यानगर, निंबळक, पिंपळगाव, साईनगर, शिर्डी, नाशिक असा मार्ग करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पासाठी 8,970 कोटी रुपयांचे DPR तयार करण्यात आल्याचेही जाहीर केले। नवीन मार्गामुळे चाकण औद्योगिक वसाहत थेट रेल्वे मार्गाशी जोडलेली जाणार आहे। स्थानिक प्रशासन आणि तज्ञांच्या चर्चेनंतर हा प्रस्ताव GMRT या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाद्वारे तयार करण्यात आला। या बदलामुळे उद्योग क्षेत्रातील माल वाहतूक जलद आणि सुरळीत होईल, तसेच प्रवासाचा वेग देखील मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाने सांगितले। आता हा रेल्वे मार्ग का बदलला हेही रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले। रेल्वे मार्ग GMRT या आंतरराष्ट्रीय खगोल निरीक्षण केंद्राच्या परिसरातून जाणार होता, त्यामुळे विज्ञान तंत्रज्ञान विभाग आणि अणुऊर्जा विभागाने त्यावर आक्षेप नोंदवला। रेल्वे लाईनमुळे दुर्बिणीची निरीक्षण प्रक्रिया बाधित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने या प्रकल्पासाठी नवीन पर्यायी मार्गाचा आराखडा तयार करण्यात आला। या बदलामुळे पुणे, नाशिक तसेच पुणे अहिल्यानगर या मार्गामध्ये सुधारणा करण्यात आली। या प्रकल्पांमुळे कनेक्टिव्हिटीत मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल असे सांगण्यात आले। पुणे आणि नाशिक हा मार्ग आता शिर्डी आणि अहमदनगर मार्गे जाणार आहे। यामुळे अनेक वर्षांपासून या मार्गावर असणारे संगमनेर शहर वगळण्यात आले आहे, ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या। हा मार्ग बदलण्यासाठी आंदोलने सुरू झाली। याच आंदोलनानंतर स्वतः पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आतापर्यंत 3 वेळा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली। संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहात मंत्री विखे यांनी गुरुवारी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला। यावेळी विखे पाटील म्हणाले की 2019 मध्ये संगमनेर, चिखली, अकोले, देवठाण असा रेल्वे मार्गाचा प्राथमिक सर्वे करण्यात आला होता। त्यावेळी महारेलचे अधिकारीही या प्रक्रियेत सहभागी होते। सर्वे पूर्ण झाल्यानंतर 2021 मध्ये मार्गात बदल झाल्याचे समोर आले। मात्र हा बदल नेमका कोणी आणि कोणत्या कारणास्तव केला याबाबत स्पष्ट माहिती नाही। मूळ आराखड्यानुसार कामाला सुरुवात होण्याची तयारी झाली होती। प्रकल्पासाठी लागणाऱ्या भूसंपादनापैकी 50% हिस्सा राज्य सरकार उचलणार असे ठरले होते। यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून त्यावर कार्यकारी संचालकांची नियुक्तीही करण्यात आली होती। परंतु रेल्वे मंत्र्यांनी पुणे जिल्ह्यातील मंचर येथील GMRT संदर्भातील काही अडचणींचा मुद्दा उपस्थित केला। आता रेल्वे मंत्र्यांनी पुन्हा एकदा संपूर्ण प्रस्ताव तपासून पाहण्यास सांगितले आहे। सर्वे, नकाशे आणि तांत्रिक बाबींचा आढावा घेण्यासाठी मी स्वतः बैठक घेणार आहे। या आठवड्यात अधिवेशन सुरू होत असून त्या पार्श्वभूमीवर रेल्वे अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली जाणार आहे। जे सगळे नकाशे आणि कागदपत्रे आहेत ती तपासा, त्यानंतर आपण ठोस भूमिका घेऊ। मात्र रेल्वे मार्ग मूळ सर्वेनुसारच व्हावा अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली। येत्या अधिवेशनात या रेल्वे मार्गात बदल होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।